नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण हवामध्ये जातो आहे आणि हवामध्ये आज आपण आहे ना मस्तपैकी बकऱ्याची मुंडी बनवणार आहोत. तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आणपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब विसरू नका. आता आपण हवाच्या नजदीक पोहोचलो आहे. आता बघू शकतो मी उतरवतो आपण खाली आणि मस्तपैकी आता खाली उतरूया आपण हवामध्ये. आज अचानकच प्लॅन झाला आम्ही की आज बघा बकऱ्याची मुंडी खाव्या करून. किती दिवस नव्हतं खाल्लं होतं, म्हणून आज बनवूया जाऊन तिकडे. तर आपल्यासोबत मामासुद्धा आला आणि पुढे आपले काका गेलेत. आता आपण जाऊया डायरेक्ट होळामध्ये. तर भेटे होळामध्ये डायरेक्ट. चला तर मित्रांनो, आता आपण आहे ना होळामध्ये पोचलो आहे आणि बघू शकता आपल्या पाठीखाली ते पाणी वगैरे आहे. आता पूर्ण सुकल्यामुळे थोडं पाणीकडे बघू शकतो. आता आपण जाऊया लाकडं जमा करायसाठी. तर आता जाऊया, बघूया आपल्याला लाकडं भेटतात की नाही. भेटतील इकडे लागत अशी, पण आता पुन्हा सपून गेलेलं पूर्ण. आता लाकडं वगैरे जमा करूया आपण डायरेक्ट बरं. चला तर बघूया मित्रांनो, एवढी लाकडं भेटले, अजून जमा करूया आपण. चला तर मित्रांनो, आता आपण मस्त की मुंडी भुजायला घेतली. आग वगैरे धरून घेतलेलं लाकडं बघू शकतो. तर की त्या मुंडी आपण मस्त की जी केस आहे ते आपण काढून घ्या मस्त की घालून वगैरे. तर सुद्धा मस्त की त्याला भाजतो आता मुंडीला आम्ही. आणि आग पण मस्त झालेली आहे. साफ करून नंतरला भाजतो तुम्हाला. मित्रांनो, मस्त की भाजते आता. आणि जे केस आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचे, असे काढायचे जरूर जरूर मस्त की भाजून घ्यायचं आपल्याला चांगल्यापैकी. आम्ही सगळे आता भाजायला घेतो तिकडे. मामा इथे मोठ्यापणे, मी पण आहे इथे सोबत. मस्त की साफ वगैरे करून आपण याची भाजी बनवणार. चला बघूया मस्त की. झाली भाजली का? ते भाजली तर भाजायचे. अशा प्रकारे मस्त की काढून घ्यायचं आपल्याला जे केस आहे ते. मॅडम, अशा प्रकारचे केस ते काढून घ्यायचे आपल्याला भाजून वगैरे मस्त की. बघू शकता मित्रांनो, तिकडे मस्त की आपली मुंडी भाजून होते. आणि थोड्याच मिनिटामध्ये भाजून झाली की मस्त की आपण त्याची केस वगैरे काढून घेणार आणि मस्त की तुकडे वगैरे करून भाजीला स्टार्ट करणार. तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपण करतो भाजी. चला मित्रांनो, आता बघू शकता आपली ना मुंडी मस्त की भाजून झाली आहे. आणि आता आपण मस्त की पाण्यात धुवून घेतो. बघू शकता इथे मस्त की पाण्यात धुवून घेतो आणि त्याचे कान वगैरे आपण कटिंग करून घेतो. तिकडे असेल ते पेटो ना भाजी ते टोप आणतो. धुवून ठेवायचं का? नाही पेटवून द्या, सही करा पेटवून. अजून हे केस आहे त्याला. मित्रांनो, मुढ्याला कानाला केस ते भुजून घ्या जरा, भाजून घ्या जरा मस्त की. ते केस ना निघून जाते. आणि तिथे मस्तपैकी आपण आहे ना टोपाला माती वगैरे लावून घेतला. आणि आता आपण जाऊया तर ना ते कान होते ना ते जरा भाजून घेऊया, म्हणजे थोडी ते केस ते निघून जातील. तोंडावर वाजलं जात नाही. म्हणजे अजून बाकी आहे ते तोंडावर वगैरे. इथे त्याची केस आहे थोडी अजून, ती आपण थोडी काढून घ्या. आणि मग परत एकदा भुजणार त्याला. पहिले पुढे निघाली चांबड्याची थोडी अजून तिकडे आहे ना, ते आपण केस काढून घेऊया भाजून वगैरे. आणि ते कानाचे पण केस काढून घ्यायचे आपल्याला. ते पण आता भाजून काढूया आपण. बकऱ्याचे कान आहेत, बकऱ्याचे कान. मित्रांनो, इकडे मस्त की बकऱ्याचे तोंडे साफ होते. आणि इथे पण मस्त की आपण त्याचा भेजा काढला बघू शकता. हा बकऱ्याचा भेज आहे. आणि तो आता आपण वेगळा ठेवला आहे.
नंतर बॉईल करून नंतर आपण याचे तुकडे करणार आहोत. तर आपण त्याला असा हिशोब की वेगळा ठेवला आणि ते मस्त की पीस करून घेतलेत आणि याला मस्त की धुवून वगैरे मग आपण याची भाजीसुद्धा बनवणार आहोत. तर ते अजून थोडं बाकी आहे, ते पूर्ण साफ करून घ्या. वाटलं लागलं होऊन जातं. आम्ही त्या मित्र भेजा साईडला ठेवला आणि तो मटण धुवून घेतलेला तो टाकला. मस्त की आता बॉईल करायला ठेवलं आम्ही आता जे आपण बकऱ्याची मोठी साफ केले तुकडे केले ते आणि ते व्हेज ठेवला आहे. जर आधी टाकला तर तो म्हणजे येऊन जाणार फुटून जाणार, त्यामुळे आपण नंतर टाकणार त्याला. आणि तिकडे मामा कांदे कापतोय. मस्त की बारीक बारीक कांदे कापून घेऊया टमाटर वगैरे भाजी बनवण्यासाठी. आणि हा पण घरातून भात आणला आहे जेवणासाठी. तर आता भाजीसुद्धा झाल्यानंतर आपण जेवणार आहोत नंतरला. ही बघा भाजी वगैरे आपण कापून घ्या मस्त की. हे बघा कांदे आणले, टमाटर आणलेत, लिंबूसुद्धा अद्रक पण आहे आणि याच्यामध्ये लसूणचे पाकळ्या आहेत ते आपण आधीपासूनच सोडून आणलेत. ते मीठ मसाला वगैरे सर्व आणला, तेल वगैरे आणलं. आणि आपण आता थोडा भाजी बॉईल झाल्यानंतर आपण भाजीला स्टार्ट करूया. थोडा वेळ आपण शिजू देणार आहे भाजी. अशी असते तिकडे भाजी बसली मस्त की चूल वगैरे पेटली. आम्ही सगळे बसलो तिकडे काम आहे. मस्त की आपली भाजी झाल्यानंतर आपण भाजी आपण तयारीला स्टार्ट करा आपल्या रेसिपीला. तर त्याला मित्रांनो आता ना आपली भाजी मस्त की बॉईल होते म्हणजे उकल आली मस्त की. तर थोड्या मिनिट आपली भाजी ना मस्त की शिजून होईल. आणि ते मस्त की आपण टमाटर आणि कांदे वगैरे कापून घेतलेत आणि ते लसूण पण आपण चेचून घेतले मस्त की तेलीमध्ये. आणि थोड्या वेळात आता आपण शिजू झाल्यानंतर आपण भाजीला स्टार्ट करणार बनवायला. तर थोड्या वेळ अजून ठेवणार आहोत. कमीत कमी 10-15 मिनिट लागतील अजून त्याला शिजण्यासाठी. मस्त उकळ अशी येते. आणि हा भेज किती लागणार आहे? नंतर असलं हां असलं नाच लागणार. तर आता भेज आपण नंतरला लागणार थोडा अजून गरम झाल्यावरती. तर इथे बघू शकता आपली मस्त की भाजी इथे होते पण. आणि इथे आपले मोठ्या पायत आणि इथे मामासुद्धा आहे. आणि इथे मस्त की मसाले वगैरे आपले रेडी आहेत. तर थोड्या मिनिटात बनवूया. चला तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आता ना बॉईल करून आपला संध्याकाळ पण झाले आणि मस्त की आता मटण ना आपण शिजून घेतलेलं आहे. बघा मस्तपैकी उकळून झालेलं आहे इकडे आणि मस्तपैकी शिजलेलं पण आहे बघू शकता तुम्ही. बघा मस्तपैकी शिजलेलं आहे. आणि तिथे आपण आता भाजीसाठी कांदा टाकला आहे फ्राय करण्यासाठी. कांदा आहे मस्त की लसूणची आपण फोडणी देण्यासाठी आपण टाकलेलं आहे यामध्ये मस्त की. तर कांदा वगैरे आणि लसूण वगैरे अद्रक वगैरे फ्राय होतं. तर इथे मोठ्या प्रकारे चमचा आम्ही विसरलो मित्रांनो. तर चमचा आम्ही ना बांबूच्या याच्याने बनवलेला काठीने. तर येताना आम्ही विसरलो चमचा आणायला, तर याच्याने आम्ही बनवलं. आणि इथे मस्त की आपलं मटण ना बॉईल झालेलं मस्त की शिजवलेलं मस्त की शिजलेलं आहे. तर थोड्या मिनिट आपण भाजी वगैरे बनवून घेऊया. तर तुम्हाला दाखवतो आपल्या याच्यात काय काय टाकणार आहोत. इथे आपण मसाला वगैरे रेडी ठेवलेल्या सर्व गोष्टी आणि आता टाकणार थोड्या मिनिटात. तर आपले मस्त की कांदे ना तर फ्राय करून घेऊया मस्तपैकी. तर इथे आमचे मोठे भाऊ बसलेत, ते आता बनवतात आहे. तर मस्त की आता कांदे आपल्याला मस्त की फ्राय झाले की आपण त्याच्यामध्ये टमाटर वगैरे टाकणार आहोत. चला तर मला ती एवढी बस थोडंसं जास्त बस. एक मिनिट वाजलं. हां गरम मसाला बस मीठ टाकू. मीठ टाकू टाकू त्याला हे टमाटर असं. आता बघूया मित्रांनो आपल्याला मीठ मसाला टाकून झालं आणि आता चमच्याने आपण हलवून वगैरे मस्त एकजीव करून घेऊया. थोड्याला मस्त की टमाटर वगैरे ते शिजून झाल्यावरती आपण भाजी टाकणार आहोत. तर थोडाफार मस्त की कळकळी मस्त की फ्राय करूया आपण जरी असा रसाला. मसाला पण मस्त कापून टाकलेला आहे त्यामध्ये. आणि कारण की माहिती आहे आपल्याला तिखट खायला भारी वाटतं, कारण की तिखट कमी असतं तर खायला मजा नाही, त्यामुळे आपण मस्त की मसाला टाकलेला आहे. वास आलाय. आणि मस्त की वास येतोय मसाल्याचा. हे आता चालू आहे आमचं जे एवढं शिल्लक. आणि आता संध्याकाळचे किती आलं माहिती आहे मित्रांनो? आम्ही सांगतो तुम्हाला. साडे 5:30 वाजले मित्रांनो बघू शकता तुम्ही.
5:30 वाजले आणि 5:30 वाजेपर्यंत आम्ही आज बनवतो आणि दुपारचे आम्ही किती वाजता 1 वाजता आलो आणि अजून तरी आमचं होतच आहे कारण की साफसफाईमध्ये पूर्ण टाईम गेला. हां टाक. आता हे टाकायचं आहे हा. जरा मग टाकायचं हां मित्रांनो आता मस्त आहे ना आपण मसाला वगैरे टाकून घेतला त्यामध्ये आता पाणी वगैरे टाकलेलं आणि ते मटण सुद्धा टाकलं आणि आपण ते पाणी ना वेस्ट नाही घालवलं कारण की त्याच्यामध्ये थोडा स्वाद होता कारण त्या मटणाचा बकरच्या मुंडीचा तर आपण तोच पाणी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि आता मस्त की आग वगैरे जाऊया आणि याला बॉईल देऊया. हे बघा मस्त की झणझणीचा वास येतो मस्त की मित्रांनो मसाल्याचा आणि तेलाचा तडका बघू शकता तुम्ही मस्त की जमा झाला आणि आजची रेसिपी मित्रांनो खूप खतरनाक झालेली आहे तुम्हाला खरं सांगतो ना आणि आता ही लवकरच आता होईल आता मस्त की बॉईल येते हे बघा उकळ येते मस्त की गरमागरम याच्यावरती हे बघा मस्त की अशी उकळ येते बघू शकता. आता थोड्या मिनिटात आपली भाजी पण सुद्धा होईल. तर मित्रांनो आता आपल्याला भाजी मस्त की झालेली आहे हे बघा मस्त की भाजी झालेली आहे आणि भाजीचा वास पण मस्त येतो मित्रांनो आणि तिकडे आपण आता प्लेट बनवलं आहे पानाची हे बघा मस्त की अशी प्लेट बनवलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण जेवणार आहोत आणि आपण घरातून भात आणलेला कारण आपल्या टाईमवर म्हणून आपण हे बघा घरातून भात आणलं थैलीमध्ये ते आता आपण जेवणार आहोत आणि इथे मस्त आपली भाजी पण झाली तर आता जेवूया आपण चला. हे बघा इथे मस्त की मामा आता जेवण घेतलं आहे प्लेटमध्ये आणि मी पण सुद्धा घेतलं आहे दर घे. की भाजी टाकून आणि मस्त की भाजी घेऊया आता आपण आणि मामा सुद्धा भाजी घेतो आणि मला चमचा नाही मित्रांनो पण आम्ही ह्याच्याने घेतोय कसं तरी लाकडाच्या चमच्याने बांबूच्या तो ग्लास घे ना साठी ग्लास घे तू त्याला हा धुतले हे धुतले ना मित्रांनो अशासाठी थोडासा टाकतो बस 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 गेला कट झाला बंद झाला चालू तरी येत पण नाही. चमचा तसा आहे तो. चला तर पहिलाच टेस्ट करून बघूया आपण एक नंबर मित्रांनो खतरनाक भारी टेस्ट आहे मित्रांनो. खरंच खूप भारी आलं मित्रांनो आणि उन्हाळ्यामध्ये खायची मजा वेगळी असते मित्रांनो आणि आता संध्याकाळी 6 पण वाजले मसाल्या त्याला खाऊन भेटा पण तुम्हाला. आता मित्रांनो आता आपण आपली ना पार्टी ना पूर्णपणे झाले आणि जी अर्धी भाजी बघा याच्यामध्ये ती आता आपण घरी घेऊन जाणार आहोत खाण्यासाठी. तर आता आपली पूर्ण मस्त की जेवण पण झालेलं आहे सर्व. तर आता इकडे आपली मामा आहे तिथे पुढे मोठ्या पाठ तर आम्ही सर्व निघालो आणि आमची मस्त की पूर्णपणे पार्टी झालेली आहे आणि आता वाजले 7 वाजले आपल्याला लवकर घरी पोचवावं लागेल कारण की ते वाघाची वगैरे भीती भरपूर आहे. तर आपण आता लवकरात लवकर निघणार आहोत. तर अंतर पण पूर्ण झालं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब विसरू नका. चला तर भेटूया.